कोण भाकरी शकू राहिली हो? लवकर स्वयंपाक आटप. लवकर आटपते का? तेल नाही? तेल नाही? तेल आहे. तेल काऊन नाही? हा, म्हणून चुलीत शकू राहिली वाटते. हो. हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळी सकाळी ऊन पा किती चमकू राहिलं. अजून हा हस्ताचा महिना आहे, अजून 5 दिवस राहिले म्हणतात हस्ताले. मग ऊन जरासं कमी होईन 5 दिवसानं. आणि आमच्या आईच्या चालू आता सकाळी चुलीत भाकरी शकणं, वावरात जायची गडबड आहे. तेल नशीन आणि म्हणते की लवकर स्वयंपाक होते जाळा पोळ्यानं. याचा अर्थ जाळ्या पोळ्या टाकणं चालू आहे, याचा अर्थ तेलच नाही घरात. तर जाऊ द्या, बकऱ्याला एकाच ठिकाणी चारा टाकला. लय गडबड आहे, किती मोठा बांधत बसू यायले बी. मा बी जीव थकते, दिवसभर कापूसेचा लागते. पण या आमच्या बाईले मोठा बांधाच लागत, कारण ते खात नाही त्याच्या यात. कपडे लत्ते झाले सगळे धुणं, आणि रात्रीचे कपडे नेऊन ठेवतो आता मी घरात. काय खाईन मी पाईन. आणि मी राहिले अजून चहा घ्यायची. कामात तर सगळे उरकले. इकडे चालू आहे स्वयंपाक, काही जाड्या पोळ्या, काही पतल्या पोळ्या. आणि मी घेतो आता चहा. चला या मग चहा घ्यायला. चहा केला मस्त काळा. अजून केसर राहिले विचारायचे, आणि अजून सगळी तयारी राहिली वावरात जायची. कपडेच धुवून झाले फक्त, आता स्वयंपाक चालू आहे तुम्ही पाहायला. आणि आईनं जाड्या पोळ्या केल्या चुलीत, कारण की तेल कमी हाय. असंच होते आमचं, कामं लागले की. म्हणजे की कुठे जायले काही आणायला टाईम नसते, मग खा लागते बिगर तेलाचं जाड्या पोळ्या. चला मग झाली सगळी तयारी वावरात जायची. आई बसली भाकर बांधून गेटात. हे पाहायची थैली अन्न कापूसाचे फडके. चालता काही येत नाही. आज आम्हाला दोघीले जावं लागते पैदल. आई येते गाडीनं, गाडी बी काढून ठेवली. आणि आज काय कार्यक्रम आहे काय माहीत दादाचा. दाढी बिडी करणं चालू आहे इकडे. तू ये 10-15 मिनिटानं. काय घेईन 10-15 मिनिटांनी पोहोचू ना आम्ही. काय जण बाई, आता ऊन तर लय तर पुरायला. पाणी पिऊन घेतं पहिले. चालू जातो ना माय हो, का आतीच राहू राहिली का? ये तू लवकर. चला मग निघलो आता वावरात आम्ही. आईले चालता येत नाही म्हणून बंधनं आणलं गाडीवर, आणि आम्ही आलो पैदल. माय व तिथं निरा पार्किंगच लागली गाड्याची. अशाच तासारखा हात वाटते. देते फडकं हाती. चला कॅन कशी काय फुटली? त्याच्या त्याने फुटली शिन बाई काल. देवारच असेल तर कोणाला गेला शिन आधीचा गस्ता त्याले. खालून फुटली का? हे म्हणे ना मला इथलं कसं पाणी भरलं. हे आतलोकच रस्ता चांगला आहे आमच्या वावराचा, आणि पुढे तर एकदम लय बेकार आहे. बैल नाही चालत ना, गाड्या नाही चालत. आणि हे पहा आधी सगळी पार्किंगच लागली गाड्याची, कारण आतलोकच गाड्या येतात. सरकारनं रोड केला हा, त्याच्यावरही सारे गोटे गाटे आहेत. पण माल जमा करायसाठी लोक येतात देवा कसे मसे. पहा हा रस्ता सरळ जाते आमच्या वावरात, पण या चावऱ्याचं उऱ्यानं चालता येत नाही. हे बंद गेले होते आज रस्ता पायाले. हे असं चढा लागते यंग. हे बंद गेले होते आज रस्ता पायाले, कारण चालत जाऊन काम होत नाही वावरात जास्त. पोचलो वावरात. आणि काल 3 गठोडे वेचले होते आम्ही कापसाचे, आणि 1 गठोडा वावरातच ठेवलं झाकून, कारण की लय दूर न्यावं लागते गठोडं. इकडे गुजरीत असा वावराले फेरा मारून, कारण आता काही काळे वावर नाही, सगळ्याच्या वावरात हेच आहे. पराठ्या सोयाबीन सगळं आगाईत, तर मग रस्त्यानं जावं लागते. आणि आता गुजरी तुम्हाला माहीत नाही, त्यासाठी बंधून सकाळी
त्याचसाठी बंधून 2 गठोडे नेले काल आणि 1 गठोडं वावरातच ठेवलं आम्ही. काल सांगितलं नाही तुम्हाला व्हिडिओत, कारण की जग जाई सांगणं हे काही बरोबर नाही. आणि असं सांगितलं की लोक उचलूनही न्यायला भेट नाहीत गठोडे. 1 गठोडा ठेवला होता आणि 2 गठोडे नेले होते घरी, म्हणजे तिघीचे 3 गठोडे केले होते आम्ही. मी आली होती कॅन घ्यायला. काल पाणी बी ठेवलं होतं वावरातच भरून. आणि ती या बोरी खालीला अशा या किटकुलं बारके मच्छर आहेत. जेवण करायला लय हे होते, म्हणजे जेवण बरोबर होत नाही आणि असं वचकं धावल्यासारखं होते. म्हणून आज बसलो निंबाखाली जेवण करायला. तर कॅन होती माई बोरी खाली, तर पाणी आणायला गेलो होतो, म्हणून तुम्हाला गठोडेही दाखवून दिले. आणि हे आहे आमचं सोयाबीनचं वावर. सोयाबीन अजून झाली नाही, 8 दिवस टाईम आहे अजून. हिरवंच आहे सोयाबीन. इकडून पहा, हे असं आहे आमचं सोयाबीन. सगळं गवतच गवत आहे. आणि इकडून तर हा पाट आहे, पाटात बसलो आम्ही. पाट तर सगळा सोयाबीन नाहीच, सगळं गवतच गवत आहे. प्लास्टिकची लपून ठेवायचे, लपून. सकाळी आणतो मी बिस्किटचे पुढे. साखर खा वाटते का? बिस्किट तरी पाण्यात डुबून खाल्लं तर काही वाटत नाही. गजगज चांगलं लागते मस्त ते. बाई मीठ आहे, हे आहे, मै सुटली तर साखर निंबू पिल्या जाते बाई. हो बाई, पाण्याच्या घोटाघोटानं चालू आहे बाई. भाकर खायसाठी चालत तर मग या जेवण करायला अंदाज. हे वावरातल्या मस्त गावरान शेंगा आहेत. आणि मटण आहे रात्रीचं, कारण रात्री एवढे सगळे बेदम झाले की कोणच जेवलं नाही. भाजी संग खा ना तुम्ही. खातो ना. तू नाही खात का मटण? मी नाही खात. अरे, हिरवे कांदे आहेत मस्त, गवाराच्या शेंगा वावरातच सापडल्या, जराशी शेपूची भाजी. आणि आज सकाळी केलं फक्त वांग. आणि त्या डब्यात काय आहे? घुगऱ्या. मस्त झाली पण. मस्त झाली. मस्त. ते 1 खट्टे केले की 7 किलोची केली म्हणते ना. 1 खट्टा केलं की वासच चांगला येते. चला मग जेवण करून घेतो बाबा आता. कापूसेचा लागते. आणि कापूसेचे लोक तर जीवाचे हालच आहेत. वावरात खाल्लं तेच, आणि घरी केल्यावर मग ते आणा सकाळी वावरात बांधून. ब्रेड पकोडे आहेत. जेवण एकदम फेल आहे. नोकरीवाल्याचं काय, संत्र्या मंत्र्याचं जेवण एकदम फेल आहे वावरातल्या जेवणापुढे. हे पा. तर असं आहे मग आमचं वावरातलं जेवण करून यायचंच आहे आम्हाला कापूस. पण पहिलेच लावलं आम्ही सकाळी जेवण, कारण सकाळी जेवण केल्यावर संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही मग जेवण करायचं. जेवण करायलाच 11 वाजले आपल्याला. 11 वाजता बसलो आता पाठीवर. काल आम्ही 2-2 तास लावले. अथून अर्ध्या मधातून टप्पा पाडला. इकडे हे वावर आहे, इकडे राहिलं अजून. आणि इकडून 2-2 तास लावले, म्हणजे तिघीचे 6 तास. आणि आता चालले तिघीचे 6-6 12 तास, म्हणजे इकडून जाणे तिकडून येणे. 6-6 12 तास झाले. आता डबल चालले 6. आजही तेवढेच होतात, इकडून आणि तिकडून. म्हणजे इकडचं आज व्हायला पाहिजे, पण दाखवतच तुम्हाला होते का नाही होत. कारण तिघी कुठे दिदार मारा. चला मग झाला आमचा कापूस येसणं चालू आता. झाली सुट्टी, घरी जायची. चालवा बाई. असं वाटलं आज इकडं डुंग होते, पण काही डुंग झालं नाही आज. कारण की इकडे तप्पाड जागा आहे. तप्पाड जागेवर लयच फुटेल होतं, म्हणून काही झालं नाही डुंग. 4 दिवसाचा हे धरला होता अंदाज. अरे बापरे, इकडे तर फुटली मी. हे का सोयाबीन काढणं होत नाही तुमचं. आणि वावरात कोणी आलं नाही तर भेंडपा किती लागले भेंडायले. सारे चरबटले खालून वर. कवडे न्या लागतात भाजीला. तुम्ही इकडे कवड्याची मस्त भाजी आहे. घे ना मग. हा बाई, घेऊ का कवडे भेंडे भाजी?
असं आहे मग ते. आता निघलो आता आम्ही घरीच. आज तर दादा आले नाही. सांबरा दादाला माहीत आहे की हे काय येतच नाही 3 गठोड्या 2 गठोड्याशिवाय. आणि काय यायचं सांबरा जावा. पोचलो आता सोयाबीनात. चला मग आता निवांतपणे तुम्हाला दाखवून देतो आमच्या वावरातली बोरची मशीन, जे उन्हाळ्यात मारली होती. असा काही योगच आला नाही तुम्हाला दाखवायला, पण आता दाखवून देतो. आणि बोर मारल्याच लावलं गवती चहाचं झाड. हे गवती चहाचं झाड वावरातच बोर जवळ. आणि हे आमची बोरची मशीन. लाईट नाही काय नाही, दुसऱ्याच्या सौर पॅनलवरून चालू आहे. खोल लागला मला लहान त्याले. ते नरम हातात नाव बाई धर. बरं झालं चुना आहे जवळ, नाही तर काय लावलं असतं. आईले गवतीच्या बांधता बांधता लागला गवतीच्या. एवढा पाजी असते का तो? मग काय. कपडे बिपडे झाले सगळे धुणं. आईनं टाकलं अंग, घेतली बाकाय अंगावर. आणि किती उशीर हो, आमच्या बायाले चारा मांडाच लागते. हे आमच्या बाया हे पा सगळा चारा मांडा लागते ते. आणि हे बी एक दिवस पाडून टाकते मला. चला तर मग या चहा घ्यायला आता. हा शिजवायला आपला चहा. आणि इकडून टाकली भाजी. भाजी का आहे मला माहीत नाही, कारण मी बाहेरच होती ना. आता चालू आहे स्वयंपाक. आणि मी घेतो आता चहा. तुम्ही पहा व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.